या महाराष्ट्राचं कुलदैवत आपल्या सर्वांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार यांनी या लोकशाहीला जिवंत त्या महामानवाला, त्याचबरोबर साहित्य अण्णाभाऊ साठे या ठिकाणचे माझे या सभेचे अध्यक्ष, ज्यांनी मला सुरुवातीलाच अध्यक्ष केलं होतं, आदरणीय ईश्वररावजी भोशीकर साहेब, माझ्यावर अफाट प्रेम करणारे, तसं माझी त्यांची फार भेट झाली नाही. त्यांचे वडील माझ्यावर फार प्रेम करत होते, विलासरावजी देशमुख साहेब. त्यांचा एक प्रसंग बोलत बोलत सांगणार आहे मी पुढे. अमित भैयाची माझी एक वेळेस भेट झालेली आहे प्रत्यक्ष, आणि त्याने इथे यावं तसं बऱ्याचशा माझ्या शहरातल्या लोकांची इच्छा होती की नळगे स्टेजवर येऊन 2 मिनिटं बोलला पाहिजे. पण माझी परिस्थिती तशी भाषण करण्यासारखी नव्हती. या ठिकाणची सर्व कन्नाड शहरातली जनता जनार्दन, आवाजात आवाज, माझे सर्व पत्रकार बंधू आणि मायबाप भगिनी, माझी प्रकृती बरोबर नव्हती. परवाच 1.5 महिन्याखाली माझ्या पोटाचं एक ऑपरेशन झालंय, त्यामुळे एखाद्या वेळेस तितकी धार माझ्या भाषणात येणार नाही, पण मी प्रयत्न जरूर करेन. माझं वय झालंय आता 75 वर्षाचं, पण मला पाहून कोणाला वाटत नाही हे 75 वर्षाचा असेल म्हातारा. या ठिकाणची ही 25वी नगरपालिकेची निवडणूक अतिशय सगळं नांदेड जिल्ह्यातलं काय प्रकरण झालं किंवा काय आमच्या विल्हेवाट लागली, सगळ्यांना वाटत होतं अशोकरावजी काँग्रेसमधून गेल्यामुळं नळगे सुद्धा काँग्रेसमधून जाणार. पूर्ण गावामध्ये टिमटिम टिमटिम वाजवणारे जे होते, मी तर काँग्रेसमध्ये राहिलो आणि वाजविणारे भाजपमध्ये गेले. एका मुस्लिम समाजाच्या एका नेत्याने एका वार्डामध्ये भाषण केलं. नळगे साहब खुद जाने वाले थे भाजपा में, मगर मुस्लिम का वोट नहीं मिलता बोल के वो डर के नहीं गए. मैं जिंदगी में किसको डरा नहीं, डरने वाला नहीं. ऐसी प्रताप के वजह दर जेल में लेके फिरता हूं. हमारे लोगों को धमकी देता, बागवानों को बोलता तुम्हारे गाड़ी निकाल दूंगा, खसाबों को बोलता वो काटने का बंद कर दूंगा, तुम्हारी दुकान बंद कर दूंगा. कुछ नहीं कर सकता इन्हें. इसमें कितनी हिम्मत है मुझे मालूम है. वो उधर ही करना उन्हें नांदेड़ के पहलवान या चिखली में. मेरे शहर के लोग सभी शेर है, उसको कोई डरता नहीं. आज परवाला उद्याचं भाषण झालं इथं, अजित पवार साहेबांना घेऊन आला होता की या शहराचा शेरा मोरा बदलून टाकतो म्हणला. म्हणजे जे चांगलं केले ते पाळून टाकणार आहे काय? चेहरा मोरा बदलायचं म्हणजे काय करणार आहे? विकासाचं तर नाव नाही तुझ्याकडे,
तिसरी टर्म आहे तुझी आमदारकीची. कुठं दगड ना काय एवढा आहे, कुठं रोड केलाय, नुसतं पाट्या लावते, नारळ फोडते, पुन्हा त्याच पाट्या दुसऱ्या निवडणुकीला लावते. असा बहादर आहे. परवा कुठतरी भाषण केला माझ्या विरोधात की नळगे म्हणजे भाजपाची बी टीम आहे. आणि तुझा अखंड भाजप आहे की. मलाही तुझी ऑफर आली की ती विसरलास. मलाही सांगितलं पूर्ण खर्च मी करतो. नळगे साहेब तुमच्या मुलाला मी अध्यक्ष करतो, तर तुम्ही माझ्या या राष्ट्रवादीत या. आणि म्हणजे राष्ट्रवादी काय आणि भाजप काय सारखंच की. यायचंच होतं तर मग भाजपमध्ये गेलो असतो. तू 17 पक्ष बदलला असते, तुझं काय वाकड झालंय. प्रश्न असा आहे की त्याला काही विचार असतो. माझी प्रतापची वैयक्तिक काही दुश्मनी नाही, माझं त्याचं काही शेताचं भांडण नाही, कुठला धुरा नाही. त्याची जी वृत्ती आहे, त्याची जी प्रवृत्ती आहे, विध्वंसक प्रवृत्ती आहे, ती रोखायचं काम नांदेड जिल्ह्यात दुसरं कोणी करत नाही. असं त्याला मी तरी काय करणार. पण त्याची गुंडगिरी, त्याची सगळी आता आत्ताच परवा जी निवडणूक झाली त्याचा माणूस नवीन होता, पवार. एकनाथ पवार या उमेदवारीला इथं होता आमदारकीला. नवीन माणूस, पुण्याचा माणूस. माझ्या सगळ्या शहरामध्ये एकाही बूथवर त्याला लीड नाही. तुमचं अभिनंदन आहे तुमचं. माझ्या पूर्ण शहरामध्ये सगळे एकनाथ पवारला लीड आहे. कुठलेही बूथ काढा, कोण्याही समाजाच्या गल्लीमध्ये जा, मग मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील, आणखी कोणी असेल, 18 पगड जात होती माझ्यासोबत. शहरात काही चाललं नाही तुझं. आणि आत्ताही तुला मला म्हणलाय तर परवा भाषण केला इथंच शिवाजी महाराजांच्या चौकात की नळगे बाहेर काय येणार झालाय, त्याला भरोसा नाही म्हणला. अरे काय झालं बाळ, त्याचं कोणी माणूस बसलं नाही की. पण मला लाऊडस्पीकर नसला तरी माझा आवाज त्या माईक वर जाऊ शकते. परवा म्हणला की नळगे बाहेर का निघत नाही प्रचाराला, त्याला भरोसा नाही म्हणला आता त्याची माणसं निवडून येतील म्हणून. अरे आता तुला तर मी लढायची गरजच नाही, माझं पोरगच बस झालं तुला. आणि पवारच्याही निवडणुकीमध्ये मी आजारी होतो विधानसभेच्या वेळेस. त्यावेळेस सुद्धा या सगळ्या शहरांनी माझ्या शहाजीराजाचं ऐकूनच मतदान केलंय. आता दुसऱ्या धमक्या सुरू झाल्या की बाया पोरांना या माय बहिणींना सांगायला लागलाय की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील आम्हाला जर निवडून दिले. कंधार नगरपालिका निवडून दिले तर पैसे बंद होतात काय. अरे महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणी उठून जोड्यानं मारतील, कारण तुझ्या बापाचे पैसे थोडेच आहेत, शासनाचे पैसे. आज तू आहेस, उद्या दुसरा कोणी येईल. ते काही त्याची तुमचे पैसे बंद होणार नाहीत, काही नाही, त्याला द्यावंच लागतं. त्याच्या हातात काहीच नाही. त्याला सभागृहात किती वेळा जाते ते अमित भैयाला विचारा. त्या सभागृहात किती वेळा जाते त्याला ते जात माहिती आहे का बघा. दिल्लीच्या सभागृहात गेला होता की नाही की हे आश्चर्यच आहे. विषय असा आहे की तू आम्हाला आमच्या शहराला कमजोर समजू नको. तुला कोणीही भीत नाही. आणि मला तुम्हाला नम्र विनंती आहे, ज्याप्रमाणे त्या एकनाथ पवारला माझ्या शहरानं जशी लीड दिली तशी माझ्या या टीमला सर्वांनी निवडून द्यावं, अशा प्रकारची माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये काहीही काम असो, माझा मुलगा कमी पडला कामाला त्याचा भाग इथं आहे.
त्याची काळजी करायची काम नाही. त्याच्या गुंडगिरीला मी गेलच नाही. त्याला वाटते सगळे अधिकारी माझं ऐकतात. अरे तू आमदार आहेस म्हणून ऐकतात रे, तो मी कोणीच नसताना माझं ऐकतात. मग ते कलेक्टर साहेब असतील, SP असतील, DIG असतील, माझे कंधार पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असतील, डिप्टी कलेक्टर असतील, सगळे अधिकारी माझ्यावर प्रेम करतात. तर त्यांना माहित आहे हे खरं सांगते. ते लबाड आहे ते, त्यांना सगळ्यांना माहिती हे लबाड आहे. आता पदावर असल्यामुळे नाईलाज आहे त्यांचा. याला दारात उभा करायचे नाहीत कोणी. तो विषय माझा सांगण्याचा अर्थ असा की त्यांना इथे येऊन हे कोण्या धमकीला भिणारं गाव नाही. पहिल्यापासून लोकशाहीला मानणारं गाव आहे. मला एका नेत्याचा फोन आला की माझ्या मतदारसंघामध्ये भाजपचे तिकीट मागायले, म्हणजे मुस्लिम समाज भाजपचं तिकीट मागायले. काय करतात तिथं? लोकशाही पाहिजे, लोकशाहीच नाही तिथं. कशाला मागतील? मागणार तर काय करतात? तो विषय मी नाव याच्याकरता घेणार झालो की ते चांगलं दिसणार नाही. आणि सगळ्या माझ्या कंधारच्या पूर्णच सर्व समाजाच्या बांधवांना विनंती आहे. या ठिकाणी खरं म्हणजे अमित भैया एखाद्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येतात हे माझं भाग्य आहे. वेळ नाही त्या माणसाजवळ, पण वेळात वेळ काढून इथं आलेत. तुम्हाला आठवत असेल त्यांचे वडील मुख्यमंत्री होते या महाराष्ट्रात. नाईक साहेबाचा काळ 11 वर्षाचा गेला आणि विलासरावजीचा काम 8 वर्षाचा गेला. सगळ्यात जास्त मुख्यमंत्र्याचा काळ जसा नाईकचा होता तसा विलासरावजींचा सुद्धा होता. त्याच्याकडे अरे त्या लेकराला विलासरावजीकडे माझी तक्रार घेऊन गेला, याला मार्केट कमिटीतून काढून टाकायचं. काय म्हणावं तेवढ्या मोठ्या माणसानं. मी त्यांचा कार्यकर्ता एक साधा कार्यकर्ता. त्यांनी सांगितलं प्रताप पाटील, आणि उलट तेव्हा हे अपक्ष होते, 150 रुपये घेऊन आमदार झालेला, हे 150 रुपयाचा आमदार. आणि मेवण्यानंतर 200 दिले, त्याच्यातली 50 आणला. ते शिंदे ओरडले, अरे मी तुला 200 दिलो, तू 150 का वाटलास? याला पाहिजे नाहीत काय रात्रीला? आज जिल्ह्यात जेवढ्या दारूचे दुकानं आहेत ना त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रताप जवळ आहेत दुकानं. म्हणजे माणसं कशी बिघडतील आणि आता जे कसा म्हणतील त्याच्यावरच आहे त्याचा कार्यक्रम. तर विलासरावजीकडे गेल्यानंतर माझी तक्रार गेला, याला काढून टाकायची. ती म्हणली प्रताप पाटील एक लक्षात ठेवा, मला माहित आहे मला तुमची मदत आहे. तेव्हा थोडेसे 7 का 8 अपक्ष आले होते आणि माझ्या माहितीप्रमाणे कुत्री कॉपरेटिव्हचे मंत्री होते हर्षवर्धन पाटील, ते अध्यक्ष होते त्या सगळ्या अपक्षांचे. त्यांची सुद्धा शिफारस घेऊन गेला. ते म्हणले मी नळगेच्या विरोधात काही करू शकत नाही, ते माझे मित्र आहेत. मी मित्र होऊ शकतो का तेवढ्या मोठ्या माणसाचा? एक कार्यकर्ता साधा, पण ही त्याला जाणच लागते. आणि ते अडचणीत उलट त्यांचं मत ते, पण त्यांनी त्याला जुमानलं नाही. त्याला सरळ सांगितलं मी नळगेच्या विरोधात कुठलीच कारवाई करायची नाही, यानंतर नळगेच्या विरोधात माझ्याकडे कुठलाही अर्ज आणायचा नाही. माझ्यावर त्यांच्या मुलासारखं प्रेम केलं त्या माणसाने. आणि त्यांनी सांगितलं का जागी, अरे मी आमदार नसताना माझ्या हस्ते हे बिल्डिंगचं उद्घाटन केले म्हणजे. कोण बोलवतं म्हणजे एकदा आमदार घेऊन गेल्यावर? आग्रह करून त्यांनी माझ्यासाठी थांबले, म्हणले की
विलासरावजी येत असतील तरच उद्घाटन करू. विलासराव मात्र बोलून गेले त्यावेळेस, लगे जास्त विकास करू नका, त्याचं अपचन होते म्हणले. आणि माझ्याकडे बघा म्हणले, लातूरचा एवढा विकास केला, मला घरी बसविलं म्हणजे सांभाळून, आणि त्याच वेळेस मी वादात पडलो. पण मी पुन्हा फॉर्म भरला नाही नगरपालिकेत. आणि जोपर्यंत ही जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे, माझ्या शहरातले लोक माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मी राजकारणात राहणार. तू किती पैसे धरत, ज्या दिवशी मला हे सगळे सोडतील त्या दिवशी राजकारण मी सोडून देईन. एवढी गोष्ट लक्षात ठेव. परवा मार्केट कमिटी याची आली निवडून. त्या मार्केट कमिटीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 2000 रुपये व्यापाऱ्यांना होतं त्या प्लॉटला वर्षाला. 2000 रुपये प्लॉटला टॅक्स होता. ठीक आहे, ते लावावं लागते. त्याचे 16,000 केला. या सगळ्या व्यापाऱ्याच्या पोटात एवढा मोठा गोळा उठलाय. मग काय करतात, बुरे को खुदा डरे, असा विषय आहे ना. काय नुकसान करते की याच्याजवळ एकच हत्यार आहे, त्याची आर्थिक नुकसान करणे, त्याला परेशान करणे, तिच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, हेच धंदा याचा. फक्त त्याचं शस्त्र माझ्यावर चालत नाही एवढंच. काय ते काहीही केला तर माझ्यावर काही त्याचा परिणाम होत नाही. आता तुम्ही बघा, पेठ वडदला बघा, तिथं काही राहिलं नाही, नुसते प्लॉट आहेत. या प्रताप सारखं बेश्रम वाढले सगळं तिथं त्या प्लॉटवर. आणि त्यांना नोटीस काढलाय ते बांधा. आता कुठं बांधा, तू प्लॉट तो दाखव. मग ते पेठवडच असेल, बारूळ असेल, कंधारची हालत तशी. रोडना रोड विकले त्या मार्केट कमिटीचे, आणि हे विकास. आणि माझ्या शहराचा काया पालट करून टाकतो म्हणजे. मी म्हणलं बांधलेलं पाडून टाक, म्हणजे काया पालट होऊन जाते. असे माणसं ज्याला विकासाला म्हणजे त्यांना विजन नाही, फक्त कुण्या याच्यामध्ये आपल्याला लुटता येईल. आता इथं ज्या उमेदवाराला उभं केलंय त्यानं, त्याचं लहान आहे, त्याला अजून काही माहित नाही याची डॉक्टर. नुसतं तिकीट डिक्लेअर करण्यासाठी 2,50,00,000 रुपये घेतला. आता तिकीट डिक्लेअर करायला, आता निवडून येतो तर काय त्याची खारी हालते जिथं आहे. त्याच्या डोळ्यामध्ये नक्की त्याची खारी जळाली. काय 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 करणार, ते लहान आहे, त्याला काही माहिती नाही हे कसं आहे. मामा मामा म्हणून त्याच्या महागाई कंस मामा आहे बाबा. कोणती दिवशी तुझा गळा दाबील माहित नाही, त्याला कोणीही चालत नाही. मला म्हणाले तुमच्या भाजपची बी टीम आहे ही. अरे तुझी लेख आहे की भाजपमध्ये आणि तू राष्ट्रवादीमध्ये. आता कोणती टीम आहे तुझी? श्री 420. किती काय बनवावं, काय काय बोलावं. फाटकाला धमक्या, आमच्या बागवानाला धमक्या, तुमची गाडी काढून टाकतो. तू काय काढतोस? रोखणारा मी आहे. आणि मी या सगळ्या काय झालं मी उशीर होत असेल तर थांबतो. नाही नाही, साहेबाला बोले माफ करा. खरं म्हणजे मला बोलण्याची इच्छा नव्हती. मी फक्त विनंतीच्या खातीर मी इथं आलो. माझे खरं म्हणजे पोटाचं ऑपरेशन झाले, माझ्या पत्रकार बंधूंना माहित आहे, गावातल्या बऱ्याच लोकांना माहित आहे. त्यामुळे मला थोडस कमीच बोलायला सांगितले डॉक्टरना. आता काय कमी बोला. माझा एक दोस्त होता जफर खान,
6 महिन्यापर्यंत तो बोलत राहिला, मेरी जिंदगी बनाया नलगी ने, मेरी जिंदगी बनाया नलगी ने. आता म्हणते ते फार बदमाश आहे, मला 307 दाखल केला. एक अर्ज काढून दाखव 307 दाखल केलेला. मला काय प्रताप समजालास काय खोट्या गुन्हे दाखल करायला? तरी लाज लज्जा काहीतरी. म्हणजे तू एखादं चुकीचं काम करीत असशील, एका गरीब माणसाचं शेत हावीत असतील, त्याला नलगीने साथ द्यावं? कधीच नाही. माझ्या जीवाचा घड असला तर मी त्याला साथ देऊ शकत नाही. लबाडी जर चालत नाही म्हणून हे लोक माझ्यासोबत आहेत. इथं शब्द केल्यानंतर बैमानी नाही. तुला फक्त त्या न्हाव्याचं शेत गिळायचं होतं आणि तिथं मी साथ द्यायची होती. आणि तिथं म्हणायचं की बेग साहेबांना माझं त्यांचं दोस्ती तोडून टाकली. बेग साहेबाचा काय संबंध? ते माणसं जोडतात बेग साहेब, माणसं तोडत नाही. आज बबर मोहम्मद साहेब असते जिवंत, या मन्नांची ताकद नव्हती हे पक्ष बदलायची. पण काय करते सांगा? 30 लाख रुपये गेले या प्रताप त्याला राष्ट्रवादी देण्यासाठी. 30 लाख. काहीच करायचं नाही ना, धंदा, दुकान नाही, मकान नाही, कुठं जायचं नाही, यायचं नाही, घर बसल्या एवढे जो पैसे आले. आणि ज्याची घेतला त्याची तर कव्हर केला नाही वापस. ते 30 लाख 30 घेऊन टाकला. काय आता चहा पाणी कोणाचं केला असेल आणि फारच त्याचं मत असेल तर त्याची दिला असेल. फेस आलाय त्याला, फेस. काय केला? मला अध्यक्षाशिवाय उभा राहायचं नाही म्हणत राहिला. आणि आता काय केला? बगर अध्यक्षातच उभा राहिला असतो. त्यालाही सांगितलं त्याच्या डोक्याला जेवढे केस आहेत तेवढं त्याला कर्ज आहे. त्या म्हणाला, त्याला म्हणाला 2 कोटी आणून दे, मग तुला अध्यक्षाचं तिकीट देतो. त्यानं काय कशाची काढून द्यावं? एवढं कर्ज आहे त्याच्या डोक्यावर. त्याला घर चालणं होईना झाले, त्याला तुला 2 कोटी कुठून देईल? या लेकराचे 2.5 कोटी घेतला. त्या 2.5 कोटी मधले यानं जे 50 लाख रुपये म्हणजे 2 कोटी 50 लाख रुपये जे दिला, त्याच्यातले 30 लाख याला गेलाय. की मशीदचा काहीतरी म्हणतात तसं वगैरे वगैरे. आता ते या सभेत म्हणायची गरज नाही, माझ्या माया बहिणीले आहे. तर तुम्ही त्याची काळजी करू नका, तुमचे पैसे काही बंद होणार नाहीत. कोणी काही धमक्या दिल्या, माझ्या मुस्लिम बांधव असो, मागासवर्गीय असो, कोणी हिंदूचे माझे व्यापारी असतील, मला आजपर्यंत तुम्ही सगळी साथ दिली. 30 वर्ष मला लेकराचं सांभाळलं. आज माझं लेकर तुमच्या पदरात आहे, त्याचा सांभाळ करा. त्याला प्रचंड मतांनी सगळ्या टीमला निवडून द्या. माझ्या एकट्या पोराला निवडून देऊन काहीही विकास होणार नाही. अख्खी टीम निवडून द्या तुम्ही. आणि मग त्याची आपण निवडणुकीच्या नंतर एक जाहीर सभा जरूर घेऊ. आणि अमित भैयाला खास तौरनं मी त्यांना बोलून घेईन. त्यांची इच्छा आहे की विजयाच्या सभेमध्ये मी येणार आहे. तुमचा आशीर्वाद पाहिजे. आणि तुम्ही ज्याला निवडून द्यायचं आहे, तुमच्याजवळ ताकद आहे. मी किंवा प्रताप निवडून देऊ शकत नाही घरी बसून. किती पैसे असले, काही असले तर काहीच फायदा नाही. मतदान तुमच्या हातात आहे. म्हणून मतदान टाळू नका. मतदानाला सगळेच्या सगळे जा. कोणीही काय करायचे, यानं आला काय त्यानं आला काय असं करू नका. गावाच्या विकासासाठी, तुमच्या संरक्षणासाठी, या सगळ्यासाठी मतदान जरुरी आहे. मतदान करा. माया बहिणीला माझा हात जोडून विनंती आहे. माझ्या सर्व कंधारच्या सर्व व्यापाऱ्यांना, सर्वांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी एक तुम्ही प्रचारक व्हा. मतदार प्रचारक झाला की त्या उमेदवाराला काळजीच नाही. मतदार प्रचारक झाला पाहिजे. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. मी बराच वेळ घेतला यामध्ये. मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो की आपल्याला आमच्या नेत्याचं भाषण ऐकायचं आहे.
आता ते बोलणार आहेत अमित भैया, त्यांचं थोडस आता ते तर काय म्हणतात त्याला मोठा दबदबा आहे, ते त्यांचं ऐकून घ्या. त्यामुळं आणि सगळ्यांनी त्यांच्या समोर एकदा कबूल करा हातवरी करून की आम्ही काँग्रेसलाच मतदान देणार आणि त्यांच्या बरोबर जे सिलेंडरवाले आहेत त्यांनाही देणार किंवा शिवसेनेवाले आहेत त्यांनाही मतदान देणार. ज्या वार्डात जे उभा असेल आमच्या टीम मध्ये त्या सर्वांना तुम्ही मतदान करावं अशा प्रकारची त्यांच्या समोर गवाही द्या. सगळे जितके जमले तेवढ्यांनी हात वर करावं अशीच माझी हात जोडून विनंती आहे. बस आपल्या सर्व माया बहिणीला माझ्या सर्व मर्द बांधवांना मानाचा मुजरा करून मी रजा घेतो. धन्यवाद दादा.